पाठीमागच्या काळामध्ये आपल्या नाशिक शहरामध्ये ज्या काही दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत, या संदर्भामध्ये CP महोदयांशी, त्यांचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आज या ठिकाणी चर्चा झाली। मला वाटतं की वर्षभरामध्ये 42 खुनाचे प्रकार घडलेले आहेत आणि इतरही जे काही गुन्हेगारी आहे त्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा या ठिकाणी संपन्न झाली। साधक बाधक चर्चा झालेली आहे आणि आपल्या नाशिककडनं संपूर्ण महाराष्ट्राला हे शांततेचं एक सांस्कृतिक शहर आहे अशा प्रकारची अपेक्षा आहे। आणि मग यामध्ये ड्रग्सचा विषय असेल, ट्रॅफिकच्या संदर्भातला विषय असेल, जिथे शाळा कॉलेजेस आहेत त्या परिसरातल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विषय असेल, या सर्व विषयांवर या ठिकाणी सविस्तर चर्चा झालेली आहे। काही चांगलं काम ऑलरेडी पोलीस विभागाने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं की आजच्या चर्चेचं प्रतिबिंब आपल्याला संपूर्ण नाशिक शहरामध्ये त्या ठिकाणी दिसून येईल। मला वाटतं की जसं आता तुम्ही म्हटले की काही ठिकाणी कायद्याच्या चौकटीत अल्पवयीन दिसत असेल, परंतु नशा करून ही मुलं त्या ठिकाणी खुनाच्या पर्यंतच्या घटना संपन्न करताना आपण पाहतो आहोत। आणि म्हणून या संदर्भामध्ये पण अगदी वरिष्ठ पातळीवरनं कायद्यामध्ये बदल करण्याचं विनंती त्या ठिकाणी केली जाते आहे। आता माननीय न्यायालयामध्ये सुद्धा अगदी आपल्या नाशिक पोलीस विभागाने त्या ठिकाणी जरी वयामध्ये तो कमी असेल परंतु त्याला वयामध्ये आहे असं ट्रीट करून, कारण त्याने ते जाणीवपूर्वक केलेलं आहे असं पण विभागाला त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे आणि म्हणून न्यायालयाला सुद्धा तशी विनंती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तुम्ही म्हणता त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर आपल्याला पोलिसिंग त्या ठिकाणी दिसून येईल। ट्रॅफिकच्याही संदर्भामध्ये त्या ठिकाणी नियोजन करण्यात येणार आहे। त्यासोबतच नाशिक महानगरपालिकेला सूचना करून काही ठिकाणी खड्ड्यांमुळे पण ट्रॅफिक जाम होतो आणि मग त्याही संदर्भामध्ये ते खड्डे तात्काळ बुजवणं की जेणेकरून ट्रॅफिक सुरळीत राहील, रात्रीची गस्त वाढवणं, हे सगळे निर्णय आज झालेले आहेत। विषय शिवसेना किंवा असं पक्षाचा नाही आहे। मी जसं बोललो की आपल्या नाशिककडून संपूर्ण राज्याला एक शांतता असलेलं शहर म्हणून ओळख आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही दुर्दैवी घटना झालेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर आज आमची चर्चा झालेली आहे आणि याचं प्रतिबिंब आपल्या सर्वांना ह्या 8-15 दिवसात दिसून येईल। आता तुम्हीच सांगितलं, जर दबाव राहिला असता तर कदाचित कारवाई झाली नसती। अनेक जे झालेल्या घटनांचं अगदी म्हणजे कोणत्या याच्यातनं ते घटना झालेल्या आहेत, काही किरकोळ भांडणातनं वाद होऊन मोठी घटना झालेली आहे, काही क्रिमिनल माध्यमातून घटना झालेल्या आहेत, त्याचा सविस्तर आढावा आज या ठिकाणी घेतलेला आहे। कुठल्याही गुन्ह्यामध्ये जो कोण असेल, विषय पक्षांचा नाही आहे, जे कोण दोषी असतील त्याच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करेल, कुठलाही पक्ष असू दे, कोण पण असू दे। यात पण नाही, निश्चितपणे महापालिकेला पण आपण सूचित करू। रस्त्यावर लागलेली वाहनं असतील, अतिक्रमणच्या संदर्भातला विषय असेल तर या संदर्भामध्ये महापालिकेला पण आपण त्या ठिकाणी सूचित करू।